नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक युनिट नंबर फर्स्ट आणि आजचा आपला आहे लेक्चर नंबर सेकंड आणि आपला युनिट सुरू आहे नंबर सिस्टीम. याच्या आधीचं जे लेक्चर नंबर फर्स्ट मी युट्यूबला लाईव्ह मध्ये घेतलं होतं. आता बघा हे युनिट नंबर लेक्चर नंबर आपलं सेकंड. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण कन्व्हर्शन शिकणार आहे. तर सर्वांनी हेडिंग टाकसाल कन्व्हर्शन. याच्यावर क्वेश्चन येतो असंच, कन्वर्शन डेसिमल टू बायनरी. डेसिमल टू बायनरी. डेसिमल टू बायनरी. तर सर्वात आधी आता आपल्याला लक्ष द्या, जे आपल्यापाशी 4 नंबर सिस्टीम आहेत. हे पहिली पाहिली होती आपण डेसिमल, नंतर बघितली आपण ऑक्टल, नंतर बायनरी आणि हेक्साडेसिमल. तर आज आपण बघा डेसिमल टू बायनरी नंबर सिस्टीमचं कन्व्हर्शन शिकणार आहे. डेसिमल टू बायनरी, डेसिमल टू ऑक्टल, डेसिमल टू हेक्साडेसिमल, त्यानंतर बायनरी टू डेसिमल, असे आपल्याला वेगवेगळे कन्व्हर्शन शिकायचे. तर बघा आता प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. अत्यंत सिंपल असे प्रॉब्लेम्स आहेत त्याचे, डेसिमल टू बायनरी कन्व्हर्शन. तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, कन्वर्ट $29 हा डेसिमल नंबर आहे आणि याचा आपल्याला बायनरी नंबर मध्ये कन्वर्ट करायचा आहे. 29. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 29 हा डेसिमल नंबर आहे. याचा जो रॅडिक्स आहे किंवा बेस आहे 10 आणि याचा आपल्याला कशात करायचा आहे कन्वर्ट, बायनरी मध्ये करायचा आहे. तर कसं करसाल, अत्यंत सिंपल आहे. पहिली तर 29 लिहायचा, या 29 ला 2 न डिवाइड करायचा. कारण कसं आपल्याला बायनरी मध्ये करायचं असेल तर 2 न डिवाइड करायचं आहे. हेक्साडेसिमल जर समजा कन्वर्शन करायचं आहे म्हणजे डेसिमल टू हेक्साडेसिमल तर 16 न, आणि डेसिमल टू ऑक्टल जर करायचं असेल तर 8 न. आता इथं बायनरी आहे, बायनरीचा जो बेस आहे हा कसा आहे 2. तर 29 ला 2 न डिवाइड करायचं. आता 29 ला जर 2 न डिवाइड केलं तर किती येणार, 2 1 जा 2, 2 4 जा 8. म्हणजे इथं आता बघा 29 ला जर 2 न डिवाइड केलं तर इथं येते 14 आणि आपला बाकी किती उरू राहिला, रिमाइंडर किती उरू राहिला 1. काऊन की बघा 14 2 28, 29 मधून 28 गेले किती राहिले 1. तो इथं बाकी इथं लिहायचा 1. डबल लक्ष द्या, या 29 आहे, 29 ला 2 ने डिवाइड करायचं. आता हे काम तुम्ही कॅल्क्युलेटरवर पण सुद्धा करू शकता. दिमाग काही लावायची गरज नाही, कॅल्सी काढायची. इथं लिहायचं 29, 29 ला 2 ने डिवाइड करायचं. पण चेक करायचं किती आलं आन्सर 14.5. म्हणजे इथं खाली 14 लिहायचं आणि बाकी रिमेनिंग किती राहतो 1. तर बाकी इथं वर ठेवून टाकायचा. जर 0 असला तर 0 लिहायचं. डबल या 14 ला 2 न डिवाइड करायचा आहे, पण फक्त 2 नच डिवाइड करायचं आपल्याला. आणि 2 नच का डिवाइड करायचं आहे, कारण आपल्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बायनरी मध्ये कन्वर्ट करताना 2 न डिवाइड करायचं. हेक्साडेसिमलला कन्वर्ट करताना म्हणजे डेसिमल टू हेक्साडेसिमलचं 16 न आणि ऑक्टलला कन्वर्ट करताना 8 न. एकदम सिंपल आहे. आता या 14 ला 2 न जर डिवाइड केलं तर किती राहते 7. आता बाकी किती उर राहिली 0. तू इथं लिहायची. डबल या 7 ला 2 न डिवाइड करा. कॅल्शियम मध्ये करू शकता तुम्ही. 7 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आला आन्सर 3.5. मग इथं लिहिसाल 3, 3 2 6, बाकी किती राहिली 1. 7 मधून 6 गेले 1 राहिलं. त्यानंतर डबल या 3 ला 2 न डिवाइड करा. 2 1 जा 2, बाकी किती राहिली 1. त्यानंतर आता हा 1 बाकी राहिला, तर हा 1 जसाच्या तसा इथं लिहून घ्यायचा. आता बघा हा इथं 2 आहे, या 1 ला डिवाइड होते का तो नाही होत, तर हा 1 जसाच्या तसा. खालून तर वरपर्यंत नंबर काउंट करायचे. सर्वात पहिला नंबर बघा कसा आहे, तर इथं आहे 1. पहिली साल 1, मग 1 1 0 1. दिस इज द कन्वर्शन ऑफ डेसिमल टू बायनरी नंबर. किती सोपी आहे. एक वेळ अगेन बघा काय केलं, 29 आहे, 29 ला आता आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे, बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर कशाने डिवाइड केला पण 2 ला. 29 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आलं 14.
बाकी किती राहिली आपली 1, कारण की 14 दोन्ही 28. 14 इंटू 2 किती होते 28. 29 मधून 28 गेले 1, इथं 1 लिहिला. डबल 14 2 ने डिवाइड केलं तर 7, बाकी काहीच नाही राहिली 0. डबल 7 2 ने डिवाइड केलं तर आलं 3, बाकी 1 राहिली. डबल 3 2 ने डिवाइड केलं तर इथं राहिलं 1, आणि बाकी किती राहिली 1. आणि हा 1 जसाच्या तसा खालून तर वरपर्यंत काउंट करायचे नंबर 1 1 1 0 1 1 1 1 0 1. हा झाला बायनरी, म्हणजे 29 डेसिमल नंबरचा हा कन्व्हर्शन झालेला आहे बायनरी नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 2. कन्वर्ट 120 डेसिमल नंबर चा बायनरी नंबर. आता 120चा डेसिमल नंबर आहे, याचा कन्वर्ट करायचा आपल्याला बायनरी नंबर मध्ये. तर कसं करतात बघा, अत्यंत सिंपल आहे. पहिले 120 लिहून घ्या इथं. आता या 120ला 2 न डिवाइड करा, कारण बायनरी नंबर मध्ये काढायचं आहे. 120 डिवाइडेड बाय 2 किती राहते 60. बाकी काय राहिली, काहीच नाही राहिली 0. डबल 2 न डिवाइड करा, 2 नच डिवाइड करायचा कारण बायनरी मध्ये पाहिजे म्हणून. 60 डिवाइडेड बाय 2 किती राहिलं 30. बाकी किती राहिली 0. डबल 2 न डिवाइड करा, 30 डिवाइडेड बाय 2 15. बाकी किती राहिला 0. आता 15ला डिवाइडेड बाय 2 करा, 7.5 येते म्हणजे 7. 7 इंटू 2 किती होते 14. 15 मधून 14 गेले, बाकी राहिली 1. डबल 2 न डिवाइड करा, 7 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 3. 3 दोन्ही 6. 7 मधून 6 गेले 1, बाकी राहिला 1. डबल 2 न डिवाइड करा, 3 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती येते 1. 1 इंटू 2 2. 1 इंटू 2 2. आणि 3 मायनस 2 1 म्हणजे बाकी किती राहिली 1. आणि हा जो 1 आहे हा जसाच्या तसा, कारण याच्यापेक्षा हा लहान झालेला आहे. तर खालून तर वरपर्यंत नंबर आहे आपला 1 1 1 1 0 0 0. दिस इज द डेसिमल टू बायनरी कन्व्हर्शन. डेसिमल नंबरचा बायनरी कन्व्हर्शन. एक वेळ अगेन बघा, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही. अत्यंत सोपा असा टॉपिक आहे. इथं आहे 120, इथं घेतला आपण 2. 120ला 2 ने डिवाइड केलं. आता 120ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येते 60. मग रिमाइंडर काही राहिलं का आपलं, नाही 0. मग डबल 60ला 2 न डिवाइड केलं तर आन्सर आला 30, बाकी काही राहिला का, नाही 0. डबल 30ला 2 न डिवाइड केलं, आन्सर आलं 15, इथं आलं 0. 15ला 2 न डिवाइड केलं, आता 15ला जर 2 न डिवाइड केलं तर किती राहिलं 7 दोन्ही 14 14. मग 15 मधून 14 गेले 1, बाकी राहिला आपला 1. डबल इथं 7 आहे, इथं 2 न डिवाइड केलं, 2 डिवाइडेड बाय 7. बेक बे बेदोनी 4 बेत्रिक 6 म्हणजे 3. 3 इंटू 2 6. आज 7 मधून 6 गेला 1, बाकी राहिला 1. डबल या 3ला 2 न डिवाइड केलं, 2 1 जा 2. 2 1 जा 2, बाकी किती राहिला 1. हा 1 जसाच्या तसा खालून तर वरपर्यंत लिहायचे नंबर्स 1 1 1 1 0 0 0 1 1 1 1 0 0 0. दिस इज द बायनरी नंबर. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे प्रॉब्लेम समजलं असेल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. तसं विद्यार्थी मित्रांनो, खाली जे असते त्याला MSB म्हणतात आणि वरच्याला LSB म्हणतात. MSBचा अर्थ होते मोस्ट सिग्निफिकंट डिजिट आणि LSBचा असा अर्थ होते लिस्ट सिग्निफिकंट डिजिट. MSB LSB असं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता यानंतर घेऊया आपण प्रॉब्लेम नंबर 3. आपल्याला आहे कधी 69 हा डेसिमल नंबर आहे, याचा कन्व्हर्शन करायचा बायनरी मध्ये, कन्वर्ट करायचा बायनरी. आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं,
सर्वात पहिले हा 69 लिहायचा जसाच्या तसा. कशात कन्वर्ट करायचा आहे? बायनरी मध्ये, म्हणजे की 2 न डिवाइड करायला लागेल. कॅल्सी काढायची, 69 डिवायडेड बाय 2 करायचा. SD बॉटम 34, इथं किती येणार? 34. 0.5 म्हणजे किती येते? इथं 1. बघा आता 34 इंटू 2 म्हणजे किती येते? 68. 68 म्हणजे 69 मधून 68 गेले 1. त्यानंतर या 34 ला पण 2 नच डिवाइड करायचं. 34 डिवायडेड बाय 2 म्हणजे इथे किती आलं? 70. आता बाकी हा एक्झॅक्टली भाग गेला, बाकी काही राहते का? नाही, इथं घ्यायचं 0. डबल या 17 ला कशाने डिवाइड करसाल तुम्ही? 2 न डिवाइड करसाल. 17 ला जर 2 न डिवाइड केलं तर किती येणार आहे? तुम्ही कॅल्शियम सुद्धा करू शकता हे. तर 8.5 येते, म्हणजे खाली इथं 8 लिहिसाल. 8 2 याचा मल्टिप्लाय, 8 इंटू 2 16. 17 मधून 16 गेला 1, बाकी राहिली 1. डबल इथं 8 ला 2 न डिवाइड करू, तर 8 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती उर आलं? 4. एक्झॅक्टली भाग गेला, बाकी 0. डबल या 4 ला 2 न डिवाइड करू, 2 टू 4, एक्झॅक्टली भाग गेला, बाकी आले 0. डबल या 2 ला 2 न डिवाइड करू, इथं आला 2 1 2, इथं आलं 0. आणि हा 1 जसाच्या तसा. एक वेळा डबल लक्ष द्या, कसा काढला आपण? इथं आहे 69 ला 2 न डिवाइड केलं, इथं 2 न डिवाइड केलं आपण. तर 69 ला जर 2 न डिवाइड केलं तर खाली येतात आपले 34 चा भाग जातो, आणि बाकी किती उरते? 1. डबल या 34 ला 2 न डिवाइड केलं, आन्सर आलं 17, एक्झॅक्टली भाग गेला, बाकी 0. डबल या 17 ला 2 न डिवाइड केलं तर आन्सर आलं 8. 8 2 16, 17 16 गेले, 1 राहिला. डबल या 8 ला 2 न डिवाइड केलं, इथं आलं 4, एक्झॅक्टली भाग गेला, इथं आलं 0. डबल या 4 ला 2 न डिवाइड केलं तर इथं आलं 2, एक्झॅक्टली 0. डबल या 2 ला 2 न डिवाइड केला तर 2 1 2, इथं 1 आलं, इथं आलं 0. आणि हा 1 जसा तसा. तर आपला बायनरी नंबर काय झाला तयार? 69 हा एक डेसिमल नंबर आहे, याचा बायनरी सिंपल आहे, खालून तर वरपर्यंत घेतो आपण. इथं म्हणतात MSB, आणि हा असते LSB, खालून तर वरपर्यंत, मोस्ट पासून तर लिस्ट पर्यंत जातो आपण. 1 0 0 0 0 0 0 1 0 1 1 0 1. दिस इज द कन्व्हर्शन ऑफ बायनरी नंबर. अत्यंत सिंपल मेथड आहे. याला अजून एक मेथड आहे, जर समजा, पण हे मला असं वाटते की हे सर्वात सोपी मेथड हेच आहे. याच्यापेक्षा एक मेथड आहे, जर तुम्हाला जर वाटलं तर मी त्या मेथडनं तुम्हाला शिकू शकतो, ती पण घेऊ आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. कोणाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला याच्यावर क्वेश्चन विचारू शकता. आता घेणार आहे प्रॉब्लेम नंबर 4, आणि तुम्ही ट्राय करा, तुम्हाला देतो मी सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉब्लेम नंबर 4. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3. हे प्रॉब्लेम समर 2014च्या पेपरमध्ये आलेलं होतं. 2 मार्क्ससाठी येते, म्हणजे असे खट्टा 2 प्रॉब्लेम येतात, 4 मार्कासाठी क्वेश्चन राहत होतो. प्रॉब्लेम नंबर 4 आहे, ट्राय करा. प्रॉब्लेम नंबर 4, कन्वर्ट $57 डेसिमल नंबर आहे इंटू बायनरी इक्विव्हॅलेंट. बायनरी इक्विव्हॅलेंट. तर हे प्रॉब्लेम तुम्ही ट्राय करा आणि सांगा मला याचा आन्सर किती त्याच्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला नाही त्यांच्यासाठी आता हे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. कन्वर्ट करायचं आपल्याला. 57 हा एक डेसिमल नंबर आहे. कसं ओळखलं की हा डेसिमल नंबर आहे? कारण इथं बघा, बेसले काय लागलेलं आहे? 10 लागलेलं आहे. बेसले 10 लागला म्हणजे डेसिमल. आणि कन्वर्ट कशात करायचं आपल्याला? बायनरी मध्ये. काहीच नाही, 57 लिहायचं इथं.
अत्यंत सिंपल सब्जेक्ट आहे हा. 2 ने डिवाइड करू. 57 डिवायडेड बाय जर 2 केला आपण तर इथं येते 28. 28 इंटू 2 56. बाकी किती उरते? 1. आता हे कसं काय केलं? डायरेक्ट कॅल्शियम टाकायचं आहे. ज्या विद्यार्थ्याला येत नाही 57 डिवायडेड बाय 2 केलं किती आलं? 28. पॉईंट मध्ये नाही लिहायचं, इथं लिहायचं पॉईंट मध्ये 0.5 आला म्हणजे 1. डबल ह्या 28 ला 2 ने डिवाइड करू. 28 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येते? 14. आता लक्षात द्या 28 ला 2 ने जर डिवाइड केलं तर येते 14. बाकी किती उरली? 0. डबल या 14 ला 2 ने डिवाइड करू. 14 ला जर समजा आपण 2 ने डिवाइड केलं तर किती येते? 7. बाकी किती उरली? 0. डबल या 7 ला 2 ने डिवाइड करू. इथे राहते 3. बाकी किती उरली? 1. कारण 3 2 6. 7 6 गेले, 1 राहिले. डबल या 3 ला 2 ने डिवाइड करू. 3 ला जर 2 ने डिवाइड केलं तर इथे येते 1. कारण की 1 इंटू 2 2. 3 मायनस 2 1. इथं राहिलं 1. आणि हा 1 जसाच्या तसा. याला म्हणतात एम एस पी. इथं म्हणतात एल एस पी. तर नंबर आपला तयार झाला 1 1 1 1 1 1 0 0 1 0 0 1. जर गलतीनं जरी समजा तुम्ही वरून जर समजा नंबर काउंटिंग केला तर तुम्हाला 0 मार्क भेटतील. ओके, बरेचसे काही विद्यार्थी गडबडमध्ये वरूनच लिहून घेतात. तर हा नंबर आहे तो 57 डेसिबल नंबरचा कन्व्हर्शन केला आपण बायनरी मध्ये. तर नंबर आपला आला 1 1 1 0 0 1. दिस इज द बायनरी. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 5. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेलच, काही प्रॉब्लेम नाही. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नंबर 5 बघा. समर 2012 मला आला होता 12 मार्क्स 2 मार्क्स साठी. कन्वर्ट द फॉलोइंग $420 डेसिमल आहे, याचं बायनरी कन्व्हर्शन करायचं. डेसिमलचं बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं. तर हा कन्वर्ट कसा करायचा बघा. सेम, बिलकुल सेम मेथड. 420 इथे लिहिलं. या 420 ला 2 ने डिवाइड करू. कॅल्शिवरच करायचा डायरेक्टली, काही टेन्शन घ्यायचं नाही. कॅल्शियम अलाउडेड आहे पेपरमध्ये. 210 एक्झॅक्टली भाग गेला. बाकी काही राहिले? 0. डबल 210 ला डबल 2 ने डिवाइड करू. किती आलं? 105. एक्झॅक्टली भाग गेला. बाकी उरले 0. एक्झॅक्टली भाग गेला ना. डबल आता या 105 ला 2 ने डिवाइड करा. इथं एक्झॅक्टली भाग जात नाही. 52.5 येते. इथं लिहायचा 52. बाकी किती राहिली? 1. डबल या 52 ला 2 ने डिवाइड केलं तर किती राहते? 26. एक्झॅक्टली भाग केला. बाकी राहिली 0. डबल या 26 ला 2 ने डिवाइड केलं तर इथे 13. बाकी राहते 0. डबल या 13 ला 2 ने डिवाइड केलं तर किती येणार? 6.
बाकी किती राहते 1. 6 ला 2 ने डिवाइड केलं, इथं राहते 3, बाकी राहते 0. या 3 ला 2 ने डिवाइड केलं तर इथे राहते 1, बाकी राहते 1च. आता या 1 ला डिवाइड होऊ शकत नाही, हा 1 जसाच्या तसा. इथं असते LSB, हा असते आपला MSB. तर आपला बायनरी नंबर आला 420चा डेसिमलचा कन्व्हर्शन आपण बायनरी मध्ये केलेलं आहे. 1101 1101 00100 00100. दिस इज द फायनल नंबर. आपला आन्सर चेक करू द्या, आपला आला का बरोबर. 11010000. दिस इज द बायनरी नंबर, डेसिमल टू बायनरी नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे कन्व्हर्शन व्यवस्थित समजलं असेलच, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपण अजून काही प्रॉब्लेम घेणार आहोत. तर तुम्ही एक ट्राय करा, प्रॉब्लेम नंबर 6. हे झाल्यावर एक प्रॉब्लेम नंबर 6 तुम्ही ट्राय करा. प्रॉब्लेम नंबर 6. विंटर 2013 आला होता. कन्वर्ट 786 हा डेसिमल नंबर आहे, याचा आपल्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे आन्सर असं येणार 100010. जर तुमचं याचं आन्सर हे आलं तर तुमचा प्रॉब्लेम एकदम बरोबर आहे. तसंच आता आपलं लक्ष द्या, कन्व्हर्शन आपले डेसिमल टू बायनरीचे कन्व्हर्शन आपले झालेले आहे. आता याच्यानंतरचे जे फ्रॅक्शनचे कन्व्हर्शन आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. सर्वात आधी जे स्टार्टिंगचे काही दिवस राहतील आपले, ते हळूहळू म्हणजे की आपला क्लास असा वाढत जाणार, म्हणजे मोठा 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 असा होते. एकखट्टा डायरेक्टली शिकण्यापेक्षा थोडंसं हळूहळू शिकू आपण. ओके, तर आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. याची तुम्ही प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्या विद्यार्थ्यांची ब्रँच कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल त्यांच्यापर्यंत हे लिंक शेअर करा. धन्यवाद.